नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या जिद्दीचा सन्मान, संजय पडळकर यांना समाजभूषण कृषी उद्योजक पुरस्कार प्रदान. आटपाडी विशेष प्रतिनिधी. कर्तृत्वाचा हिमालय आणि माणुसकीचा महासागर ज्यांच्या ठाई एकवटला आहे अशा ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्वाचा म्हणजेच श्री संजय शामराव पडळकर यांचा समाजभूषण कृषी उद्योजक गौरव पुरस्कार 2026 देऊन यथोचित गौरव करण्यात आला. जय भारत न्यूजच्या वतीने प्रदान करण्यात आलेला हा राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे पडळकर यांनी कृषी आणि दुग्ध व्यवसायात निर्माण केलेल्या क्रांतीची पावतीच ठरली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तावून सुलाखून निघालेल्या संजय पडळकर यांचा जीवन प्रवास हा आजच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. 6 जून 1992 रोजी माता मंगल यांच्या पोटी जन्मलेल्या संजय यांचे बालपण संघर्षात गेले. 2010 मध्ये वडिलांचे छत्र हरपले आणि अवघ्या 18व्या वर्षी आयुष्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. मात्र डगमगून न जाता त्यांनी जिद्दीने पाऊल पुढे टाकले. केवळ 2 म्हशीपासून सुरू झालेला हा प्रवास आज लोकनेते शामराव पडळकर डेअरी अँड ॲग्रो प्रोसेसिंगच्या माध्यमातून दररोज 10,000 लिटर दूध संकलनापर्यंत पोहोचला आहे. संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहताना त्यांनी कधी काळची दुचाकीची गरज भागवण्यासाठी घरातील म्हैस विकली, तर कधी नामदेव पोकळे आणि तानाजी म्हस्के यांच्यासारख्या आप्तस्वकीयांच्या मदतीने संकटावर मात केली. संजय पडळकर यांनी केवळ व्यवसाय उभा केला नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला कणा असलेल्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी एक मायेचा आधारवड निर्माण केला. त्यांच्या वाणीतील गोडवा आणि वागण्यातील नम्रता यामुळे त्यांनी जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केले असून नफ्यापेक्षा समाजभान जपणारा त्यांचा स्वभाव दुर्मिळ असाच आहे. बणपुरीच्या मातीत त्यांनी लिहिलेला दुग्ध क्रांतीचा हा नवा अध्याय खरोखरच कौतुकास्पद आहे. या दिमागदार सोहळ्यासाठी घोरपडे गावचे लोकनियुक्त सरपंच, कवी आणि चित्रपट निर्माते नितीन कांबळे, पत्रकार रविराज माने, विशेष कार्यकारी अधिकारी संभाजी यमगर, अनिल पोकळे, विकास बुरंगुले, दीपक मंडले, शिवाजी सोनोर, विशाल बारकर, दादा मंडले, राहुल कचरे, संजय वायदंडे, सुमित वायदंडे, अरुण निळे, सचिन कचरे, अनिल खताळ, सागर कोळेकर, नाना बुदावले, सचिन पडळकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या वडिलांच्या नावे सुरू केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून संजय पडळकर यांनी शेतकरी सेवेचे जे व्रत घेतले आहे ते उत्तरोत्तर असेच वृद्धिंगत होत राहो अशा मंगलमयी शुभेच्छा यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिल्या. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.